गुड मॉर्निंग स्टुडंट. SY BCom 2019 पॅटर्न सेमिस्टर 4 सब्जेक्ट कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर सेकंड टॉपिक होल्डिंग कंपनी अकाउंट या टॉपिकचा आपण आज 6वा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन पाहतोय. फर्स्ट प्रॉब्लेम समजावून घ्या. आपल्याला दोन कंपन्यांचं बॅलन्स शीट दिलेलं आहे, एच लिमिटेड आणि यस लिमिटेडचं. ॲज ऑन 31 डिसेंबर 2014 31 डिसेंबर 2014चं बॅलन्स शीट दिलेलं आहे एच लिमिटेड आणि यस लिमिटेडचं. त्यावरून आपल्याला कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार करायचे. परंतु कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार करत असताना कुणी कुणाचे किती शेअर्स केव्हा घेतले हे महत्वाचं असतं. तर आपल्याला प्रॉब्लेम मध्ये सांगितलेले की एच लिमिटेड acquire equity shares in yes limited on 1st April 2013. 1 एप्रिल 2013 ला शेअर्स घेतलेले एच ने यस चे 1 एप्रिल 2013 ला आणि बॅलन्स शीटची तारीख आहे 31 मार्च 2014. याचा अर्थ वर्षाच्या सुरुवातीला शेअर्स घेतलेले. मग जेव्हा वर्षाच्या सुरुवातीला शेअर्स घेतले जातात तेव्हा वर्षाच्या सुरुवातीचा जो प्रॉफिट असतो म्हणजे प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स असेल किंवा जनरल रिझर्व्ह असेल तर तो कॅपिटल प्रॉफिट म्हणून गृहीत धरला जातो. आणि एखाद्या ऍसेटचे ऍप्रिसिएशन किंवा डेप्रिसिएशन असेल तर ते देखील कॅपिटल प्रॉफिट काढताना विचारात घेतलं जातं. तर मग आपण ऍडजस्टमेंट चेक करूया आणि ओपनिंगला काही बॅलन्सेस आहेत का ते पाहूया. तर बघा बॅलन्स शीट मध्ये जनरल रिझर्व्ह 1/4/2013चा म्हणजे ओपनिंगचा दिलेला आहे, परंतु जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे त्याला काही तारीख दिलेली नाहीये, म्हणजे याचा अर्थ हा वर्षभरातला प्रॉफिट आहे. मग ऍडजस्टमेंट मध्ये काही दिलेला आहे का प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स तो पाहूयात. तर बघा ऍडजस्टमेंट मध्ये तिसरी ऍडजस्टमेंट आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो 5,000 रुपयाचा बॅलन्स आहे 1 एप्रिल 2013चा. ऍडजस्टमेंट मध्ये तिसरी ऍडजस्टमेंट आहे बघा ऑन 1/4/2013 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ यस लिमिटेड शोज क्रेडिट बॅलन्स ऑफ ₹5,000 म्हणजे ओपनिंग बॅलन्स किती आहे प्रॉफिट अँड लॉसचा 5,000 आणि जनरल रिझर्व्हचा ओपनिंग बॅलन्स आहे 20,000. हे दोन आयटम आपण कॅपिटल प्रॉफिट काढताना घेणार आहोत. ऍप्रिसिएशन डेप्रिसिएशन काही नाहीये ह्या प्रॉब्लेम मध्ये. त्यानंतर रेव्हेन्यू प्रॉफिट काढताना फक्त प्रॉफिट फॉर द इयर त्याचा विचार केला जातो. मग प्रॉफिट अँड लॉसचा क्लोजिंग बॅलन्स 25,000 दिसतोय बॅलन्स शीटला यसचा, कारण आपण कुणाचा पाहतो मायनॉरिटी कंपनीचा पाहतो. मग क्लोजिंग बॅलन्स किती दिलेला आहे 25,000. जर समजा तो 5,000 रुपयाचा ओपनिंग बॅलन्स हा बॅलन्स शीटला असता तर आपल्याला हा 25,000 रुपये पूर्ण प्रॉफिट फॉर द इयर म्हणून घेता आला असता. परंतु जो ओपनिंग बॅलन्स आहे तो ऍडजस्टमेंट मध्ये आहे. मग ऍडजस्टमेंट मध्ये असेल तर आपल्याला बॅलन्स शीटचा जो बॅलन्स आहे तो ऍडजस्ट करावा लागतो. मग बॅलन्स शीटचा बॅलन्स किती आहे क्लोजिंग बॅलन्स 25,000 आहे, त्यातून 5,000 काय करायचे वजा करायचे कारण की तो ओपनिंगचा आहे. म्हणजे प्रॉफिट फॉर द इयर वर्षभरातला प्रॉफिट किती येईल तर 20,000 रुपये येईल. म्हणजे रेव्हेन्यू प्रॉफिट काढताना आपण प्रॉफिट फॉर द इयर किती घेणार आहोत तर 20,000. का तर ऍडजस्टमेंट मध्ये ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. जर तो बॅलन्स शीटला असता तर आपण प्रॉफिट फॉर द इयर ऍज इट इज घेतला असता, परंतु हा क्लोजिंगचा बॅलन्स आहे आणि त्यात ओपनिंगचे 5,000 होते म्हणून 5,000 आपण मायनस करणार आहोत. त्यानंतर किती शेअर्स घेतले हे इन्व्हेस्टमेंटला दिलेले बघा 400 शेअर्स घेतले, 400 शेअर्स टेक ओव्हर केलेत. किती पैकी तर त्यासाठी यसचं कॅपिटल पाहायचं. यसचं कॅपिटल आहे 50,000, एक शेअर 100 रुपयाचा. मग 100 ने भाग दिला तर 500 शेअर्स येतात. 500 पैकी 400 शेअर्स होल्डिंग कंपनीने घेतले. त्यावरून आपण त्यांचा रेशो काढणार आहोत, होल्डिंग कंपनीचा मायनॉरिटी कंपनी मधला रेशो. बाकीच्या ऍसेट्स आणि लायबिलिटीज कॉमन आहेत, फक्त आपल्याला एक नवीन ऍडजस्टमेंट आहे ती म्हणजे स्टॉक मध्ये एक ऍडजस्टमेंट आहे गुड्स परचेस फ्रॉम एच लिमिटेड 20,000 ऑन विच एच लिमिटेड मेड प्रॉफिट 25% ऑन सेल. म्हणजे आपल्याला एक वर्किंग नोट आणखी काढावी लागेल अनरिअलाइज प्रॉफिटची. आणि डेटर्स वर ऍडजस्टमेंट आहे ती आपण क्रेडिटर्स मधून मायनस करणार आहोत इंटर कंपनी ओइंग्स म्हणून. मग वर्किंग नोटला सुरुवात करूया. फर्स्ट वर्किंग नोट घ्या, वरती नाव द्या वर्किंग नोट आणि एक वाक्य लिहा.
H Limited acquire 400 shares on 1st April 2013. आणि मग पहिली नोट घ्या. फर्स्ट नोट, calculation of H Limited share in S Limited. फॉर्म्युला लिहा. shares acquired by H Limited upon shares issued by S Limited. shares acquired by H Limited upon shares issued by S Limited. किती शेअर्स घेतले तर 400 घेतले, म्हणून इज इक्वल टू चं साइन करा. 400 अपॉन 500, 400/500. 400 दिलेले होते, 500 आपण कॅल्क्युलेट केले, 50,000ला 100 ने भाग दिला. 0 0 कॅन्सल करून रेशो आला 4/5. म्हणजे प्रॉफिटचे आपण 5 भाग करणार, त्यातले 4 भाग हे होल्डिंग कंपनीचे असणार, राहिलेला 1 भाग हा मायनॉरिटी कंपनीचा असणार. त्यानंतर सेकंड वर्किंग नोट घ्या. कॅपिटल प्रॉफिटची. स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. आता शेअर्स वर्षाच्या सुरुवातीला घेतलेले असल्याने सुरुवातीचा जो प्रॉफिट आहे म्हणजे जनरल रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस हा आपण कॅपिटल प्रॉफिटला घेणार आहोत. मग सुरुवातीचा जनरल रिझर्व्ह फक्त यसचा पाहायचा, तो आहे 20,000 आणि प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला आहे 5,000. मग दोन्हींची बेरीज करा. जनरल रिझर्व्ह इन ब्रॅकेट 1 एप्रिल 2013 20,000 ऍड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1 एप्रिल 2013 5,000. दोन्हींची बेरीज करून कॅपिटल प्रॉफिट आलेला आहे 25,000. हा दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. कॅपिटल प्रॉफिट 25,000 एच लिमिटेडला 4/5 भाग द्यायचे आणि एस लिमिटेडला 1/5 भाग द्यायचे. म्हणजे 25,000ला 5 ने भाग द्या. 5 ने भाग दिल्यावर 5,000चा 1 भाग येईल. 5 1 5 5 चोक 20. म्हणजे एच लिमिटेडला 20,000 रुपये आणि एस लिमिटेडला म्हणजेच मायनॉरिटी कंपनीला 5,000 रुपये. फर्स्ट वर्किंग नोट आपण एच लिमिटेडचा एस लिमिटेड मधला शेअर घेतला. सेकंड वर्किंग नोट आपण कॅपिटल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला आणि तो दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केला. आता थर्ड वर्किंग नोट रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणजे शिल्लक राहिलेला जो प्रॉफिट असेल त्याला आपण रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणतो. मग रेव्हेन्यू प्रॉफिट किती शिल्लक राहिलाय तर प्रॉफिट अँड लॉसचा क्लोजिंग बॅलन्स हा 25,000 रुपये होता आणि त्यामध्ये ओपनिंगचे 5,000 आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिल्यामुळे आपण ते मायनस करणार आहोत. म्हणून घ्या तिसरं कॅल्क्युलेशन. स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन ब्रॅकेट 25,000 मायनस 5,000 किंवा त्याला तुम्ही प्रॉफिट फॉर द इयर असं देखील नाव देऊ शकता. अमाऊंट मध्ये 20,000, दुसरं कोणतंही प्लस मायनस करायचं नाही. मग 20,000 रुपयेच काय येईल आपला रेव्हेन्यू प्रॉफिट. दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. एच लिमिटेड एस लिमिटेड 5 ने भाग द्या. 5 चोक 20, 4,000चा 1 भाग. एस लिमिटेडला 4,000 म्हणजे मायनॉरिटी कंपनीला 1 भाग आहे म्हणून 4,000 आणि 4 चोक 16 व 16,000 रुपये एच लिमिटेडला 4 भागांसाठी. रेव्हेन्यू प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केला, तो आला 20,000. दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केला. होल्डिंग कंपनीला आले 16,000 रुपये आणि मायनॉरिटी कंपनीला आले 4,000 रुपये. त्यानंतर नेक्स्ट कॅल्क्युलेशन करा मायनॉरिटी इंटरेस्टचं. कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट कॅल्क्युलेट केला की तिथून पुढे फॉर्म्युल्यांमध्ये किमती टाकून कॅल्क्युलेशन करायचे असतात. मग मायनॉरिटी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा. फोर्थ कॅल्क्युलेशन. स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर हेल्ड बाय मायनॉरिटी किंवा तुम्ही त्याला यस लिमिटेड असं देखील म्हणू शकता. तर त्यांच्याकडे किती शेअर शिल्लक आहे. एकूण शेअर्स होते 50,000 रुपयांची. त्याला 100 ने भाग दिला आपण कॅपिटलला म्हणजे शेअर्सची संख्या आली 500. 500 पैकी 400 शेअर्स घेतले. पहिलं कॅल्क्युलेशन बघा इथे दिलेले. 500 पैकी 400 शेअर्स टेक ओव्हर केले. मग शिल्लक किती राहिले 100 आणि एक शेअर आहे 100 रुपयाचा म्हणून 100 गुणिले 100 अमाऊंट मध्ये येतील 10,000 रुपये. ऍड कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट मधला मायनॉरिटीचा हिस्सा 5,000 आणि ऍड रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट मधला मायनॉरिटीचा हिस्सा 4,000. बेरीज करून
टोटल आलेली आहे 19,000. मायनॉरिटी इंटरेस्ट आलेला आहे 19,000. हे झालं चौथं कॅल्क्युलेशन. 1 ते 4 कॅल्क्युलेशन जे असतात ते मायनॉरिटी कंपनीचे असतात, म्हणजे त्यासाठी अमाऊंट ज्या आहेत त्या मायनॉरिटी कंपनीच्या घ्यायच्या. 5व्या पासून जे कॅल्क्युलेशन आहे तिथे आपण फिगर्स किंवा अमाऊंट ह्या होल्डिंग कंपनीच्या वापरणार आहोत. मग 5वं कॅल्क्युलेशन घ्या, स्टेटमेंट ऑफ गुडविल. त्याचा देखील फॉर्म्युला ठरलेला आहे. कॉस्ट प्राइस ऑफ शेअर हेल्ड बाय एच लिमिटेड किंवा होल्डिंग कंपनी जी असेल ती कॉस्ट प्राइस कुठे दिलेली असते, तर इन्व्हेस्टमेंटला दिलेली असते. मग बॅलन्स शीट पहा, इन्व्हेस्टमेंट कंसात दिलेले 400 शेअर्स ऑफ यस लिमिटेड आणि एचच्या कॉलमला अमाऊंट आहे 50,000. म्हणजे किती कॉस्ट प्राइस आहे शेअर्सची टेक ओव्हर केलेल्या, 50,000. मग घ्या कॉस्ट प्राइस ऑफ शेअर हेल्ड बाय एच लिमिटेड 50,000, 50,000 लेस फेस व्हॅल्यू. त्यांनी जेवढे शेअर्स टेक ओव्हर केले त्याची फेस व्हॅल्यू. मग त्यांनी किती शेअर्स टेक ओव्हर केले, तर 400, 400 गुणिले एका शेअरची व्हॅल्यू 100 फेस व्हॅल्यू, 400 गुणिले 100 म्हणजे 40,000. लेस कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट मधला होल्डिंग कंपनीचा हिस्सा तो आहे 20,000. मग लेस करा, 50,000तून 40 आणि 20, 60,000 वजा करायचे. उत्तर आपलं मायनस मध्ये येणार आहे, -10,000. मग मायनस मध्ये उत्तर आलं तर त्याला आपण कॅपिटल रिझर्व्ह म्हणतो. आणि बॅलन्स शीटला जर गुडविल असेल तर त्याच्या अगेन्स्ट हा कॅपिटल रिझर्व्ह आपण मायनस करतो, परंतु गुडविल नाहीये म्हणून आपलं जे उत्तर आलेलं आहे ते कॅपिटल रिझर्व्ह आहे. मग नोटमध्ये पण ऑब्लिक करून कॅपिटल रिझर्व्ह असा शब्द टाका, कारण की आपल्याला अगोदर माहित नव्हतं कॅपिटल रिझर्व्ह येणार आहे की गुडविल येणार आहे. म्हणून नोटमध्ये स्टेटमेंट ऑफ गुडविल ऑब्लिक कॅपिटल रिझर्व्ह असं नाव टाकून घ्या. हा जो कॅपिटल रिझर्व्ह आहे हा आपण बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला दाखवणार आहे. गुडविल आपण ऍसेटला दाखवतो, हा रिझर्व्ह आपण लायबिलिटीला दाखवायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट नोट, स्टेटमेंट ऑफ अनरिअलाइज प्रॉफिट. हे केव्हा काढतो आपण, जेव्हा स्टॉकवर ऍडजस्टमेंट असते तेव्हा. मग बघा स्टॉकवर ऍडजस्टमेंट आहे, स्टॉक ऑफ यस लिमिटेड इन्क्लूड गुड्स परचेस फ्रॉम एच लिमिटेड फॉर ₹20,000. 20,000चा माल यसने खरेदी केलेला आहे एच कडनं. ऑन विच एच लिमिटेड मेड प्रॉफिट 25% ऑन सेल. त्यावर 25% प्रॉफिट आकारलेला होता, परंतु आता दोन्ही कंपन्या एकत्र आलेल्या आहे त्यामुळे हा जो स्टॉक मध्ये असलेला माल आहे त्यामधला प्रॉफिट आपल्याला मायनस करावा लागेल. त्यालाच आपण अनरिअलाइज प्रॉफिट असं म्हणतो. म्हणून वरती एक वाक्य टाका, एच लिमिटेड सप्लाय गुड्स ₹20,000 ॲट अ प्रॉफिट ऑफ 25% ऑन सेल. फॉर्म्युला लिहा, अनरिअलाइज प्रॉफिट इज इक्वल टू ₹20,000 इंटू 25/100 लिहिलं तरी चालेल किंवा डायरेक्ट 25% लिहिलं तरी चालेल, कारण की तुम्ही कॅल्सीवर कॅल्क्युलेशन करताय त्यामुळे डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल. फक्त जर इथे सेल्सच्या ऐवजी कॉस्ट असा शब्द असता तर आपल्याला 100मध्ये 25 ऍड करून 25/125 असं घ्यावं लागलं असतं. गुणिले 4/5 हा होल्डिंग कंपनीचा शेअर. मग 20,000वर 25% काढा किंवा 25/100 गुणिले 4/5 कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर येत आहे ₹4,000. अनरिअलाइज प्रॉफिट आलेला आहे ₹4,000. आणि आता लास्ट प्रॉफिट अँड लॉसची वर्किंग नोट घ्या. प्रॉफिट अँड लॉसची वर्किंग नोट तयार करताना आपण होल्डिंग कंपनीचा प्रॉफिट अँड लॉसचा जो बॅलन्स असेल तो घेणार, त्यामध्ये रेव्हेन्यू प्रॉफिट ऍड करणार आणि अनरिअलाइज प्रॉफिट लेस करणार आहोत. मग बघा बॅलन्स शीटला प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स आहे होल्डिंग कंपनीचा ₹70,000. रेव्हेन्यू प्रॉफिट होल्डिंग कंपनीचा हिस्सा आहे ₹16,000 आणि अनरिअलाइज प्रॉफिट आपण आत्ताच कॅल्क्युलेट केला ₹4,000. मग स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 70,000 ऍड रेव्हेन्यू प्रॉफिट ₹16,000, दोन्हींची बेरीज 86,000, त्यातून लेस अनरिअलाइज प्रॉफिट 4,000 कॅल्क्युलेशन करून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आला 82,000. म्हणजे बॅलन्स शीटला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती घेणार आहोत तर 82,000. या पद्धतीने आपल्या 7 वर्किंग नोट कंप्लीट झालेल्या आहेत. आता बॅलन्स शीट आखा. वरती नाव द्या कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ एच लिमिटेड अँड इट्स सबसिडरी
यस लिमिटेड. आता बॅलन्स शीट तयार करताना प्रॉब्लेम मधला आपण बॅलन्स शीट पाहणार, सेम त्याप्रमाणे बॅलन्स शीट तयार करणार आहोत. बघा प्रॉब्लेम, पहिला आयटम आहे शेअर कॅपिटल, शेअर ऑफ ₹100 इच. कॅपिटल घेताना आपण फक्त होल्डिंग कंपनीचं घेणार, म्हणजे एच लिमिटेडचं 2,50,000 रुपये. मग या शेअर कॅपिटल इक्विटी शेअर ऑफ 100 इच, डायरेक्ट आउटर कॉलमला 2,50,000 रुपये. त्यानंतर जनरल रिझर्व 1/4/2013, तो पण होल्डिंग कंपनीचा घ्यायचा 50,000 रुपये. जनरल रिझर्व 1/4/13, डायरेक्ट आउटर कॉलमला 50,000 रुपये. त्यानंतर पुढचा आयटम आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तो आपण आता वर्किंग नोट मध्ये कॅल्क्युलेट केलेला घेणार आहोत 82,000 रुपये. मग या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आउटर कॉलमला 82,000 रुपये. त्यानंतर पुढचा आयटम आहे क्रेडिटर्स, परंतु त्या अगोदर मायनॉरिटी इंटरेस्ट आणि कॅपिटल रिझर्व घ्या. मायनॉरिटी इंटरेस्ट आहे 19,000 रुपये आणि कॅपिटल रिझर्व आलेला आहे 10,000 रुपये. मग ह्या मायनॉरिटी इंटरेस्ट आउटर कॉलमला 19,000 रुपये, कॅपिटल रिझर्व 10,000 रुपये आउटर कॉलमला. त्यानंतर क्रेडिटर्स वर ऍडजस्टमेंट आहे इंटर कंपनी ओइंगची 5,000ची. मग दोन्ही कंपन्यांचे क्रेडिटर्स घ्या 30,000 आणि 5,000 इनर कॉलमला. क्रेडिटर्स एच लिमिटेड 30,000, एस लिमिटेड 5,000, दोन्हींची टोटल इनरला 35,000, त्यातून लेस इंटर कंपनी ओइंग्स 5,000, आउटरला 30,000. बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड कंप्लीट झालेली आहे. आता ऍसेट साइड, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे डायरेक्ट दोन्ही कंपन्यांच्या घेऊन बेरीज करून घ्यायच्या. इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स आपण बॅलन्स शीटला घेत नाही, त्यामुळे ही घ्यायची नाही. डेटर्स वर 5,000ची इंटर कंपनी ओइंगची ऍडजस्टमेंट आहे. स्टॉक मधून अनरिअलाइज प्रॉफिट आपल्याला वजा करायचं आहे आणि कॅश आहे तशीच दोन्ही कंपन्यांची घ्यायची. मग आधी घ्या लँड अँड बिल्डिंग 1,00,000 आणि 20,000 ऍसेट साइडला. लँड अँड बिल्डिंग डॅश करून खालच्या ओळीवर एच लिमिटेड 1,00,000 इनर कॉलमला, एस लिमिटेड 20,000 इनर कॉलमला, आउटरला टोटल 1,20,000. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी 1,50,000 आणि 30,000. पुढे घ्या प्लांट अँड मशिनरी, एच लिमिटेड 1,50,000, एस लिमिटेड 30,000, आउटरला दोन्हींची टोटल 1,80,000. इन्व्हेस्टमेंट आपण घेणार नाही आहोत. डेटर्स आणि स्टॉक, आधी स्टॉक घेतलाय. स्टॉक एच लिमिटेड 40,000, एस लिमिटेड 25,000, इनरला टोटल 65,000, लेस अनरिअलाइज प्रॉफिट 4,000, आउटरला 61,000. त्यानंतर डेटर्स घ्या, एच लिमिटेड 30,000, एस लिमिटेड 15,000, दोन्हींची टोटल 45,000. जेवढे आपण क्रेडिटर्स मधून लेस केलेत तेवढेच डेटर्स मधून पण लेस करायचे. लेस इंटर कंपनी ओइंग्स 5,000, आउटरला 40,000. त्यानंतर घ्या कॅश, एच लिमिटेड 30,000, एस लिमिटेड 10,000, आउटरला दोन्हींची टोटल 40,000. बॅलन्स शीट आपलं पूर्ण झालेलं आहे. आता टॅली करा. टॅली करताना ऍसेट साइडची टोटल करा, लायबिलिटी साइडची टोटल करा. टॅली टोटल येते 4,41,000. इथे आपला होल्डिंग कंपनी अकाउंटचा 6 नंबरचा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. हा प्रॉब्लेम, ऍडजस्टमेंट्स, त्यानंतर आपल्या 7 वर्किंग नोट्स आणि कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट 4,41,000ला टॅली झालेले. इथे आपला 6 नंबरचा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.